लोक बोलण्यासाठी तळमळतील, लोक भेटण्यासाठी तडफडतील. फक्त ही एक वस्तू तुमच्या जवळ ठेवा, जी न बोलणारी लोक आहेत तीच तुमच्या मागे पुढे फिरू लागतील. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा आपल्या जवळची व्यक्ती आपल्यावरती रागावते. ज्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते. कित्येक घरं अशी आहेत की जिथे आईचं आणि मुलाचं पटत नाही. कित्येक घरं अशी आहेत जिथे पतीचं आणि पत्नीचं पटत नाही. बघा, घर आहे तिथे भांडण आहे. भांडायला भांडण लागतं म्हणजे कुठेतरी वाद विवाद होतात. पण बऱ्याच वेळा ही भांडणं खूप मोठी होतात. इतकी मोठी होतात की आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दुरावते. कित्येक वेळा आपण म्हणतो, माझी मुलगी माझं ऐकत नाही, माझी सासू माझ्या मनासारखं करत नाही, माझी सून माझ्या मनाप्रमाणे वागत नाही, माझा मुलगा माझ्याशी नीट बोलत नाही, माझा पती मला किंमत देत नाही, माझी पत्नी मला डोळ्यात बघत नाही. आपण या समस्या सांगतो, म्हणतो, पण त्यावर काय करावं ते सुचत नाही किंवा कळत नाही. तुमची हीच समस्या दूर करण्यासाठी जे लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत त्यांना पुन्हा तुमच्याकडे परत आणण्यासाठी, जे तुमचं नाव घेत नाहीत, जे तुमच्याकडे बघत नाहीत, जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला किंमत देत नाहीत, त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मागे पुढे फिरायला लावण्यासाठी, त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या पायावर आणण्यासाठी, त्या प्रत्येक व्यक्तीला आपली किंमत कळवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. वशीकरणासाठी म्हणा किंवा तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर जी आहे ही वाढवण्यासाठी असेल म्हणा, हा उपाय अवश्य करा. आठवड्यातील कुठल्याही दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे चक्रफूल. मसाल्याचे असे काही पदार्थ येतात जे दैवी शक्तीमध्ये, तांत्रिक शास्त्रामध्ये खूप पॉवरफुल मानले जातात. जसं दालचिनी लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी विशेष मानली जाते, जशी हिरवी वेलची भगवान विष्णूंना समर्पित केली जाते, तसंच चक्रफूल, ज्याला मसाला फूल असंही म्हटलं जातं. खडे मसाले जिथे मिळतात, कुठल्याही किराणा दुकानात किंवा कुठल्याही तुम्हाला मार्टमध्ये, डीमार्ट किंवा छोटं मार्ट असेल तिथे तुम्हाला मिळेल. फक्त सांगा की दादा मला छोटं खडा मसाल्यातलं चक्रफूल द्या. ठीक आहे, एक चक्रफूल तुम्हाला फक्त घ्यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला थोडीशी मध घ्यायची आहे. आपल्या घरी देवघराच्या समोर किंवा निवांत एका ठिकाणी एक आसन घालून बसायचं आहे. आपल्या समोर हे चक्रफूल तुम्हाला ठेवायचं आहे. तिथे तुम्हाला मध ठेवायची आहे. एका बाजूला तुम्हाला आयुर्वेदिक अगरबत्ती लावायची आहे. जी आपण घरी लावतो केमिकल ती नाही, तर आयुर्वेदिक अगरबत्ती. कुठे पण कुठल्या पण पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात तुम्हाला मिळून जाणार. आता तुम्ही सगळ्यात बसल्यानंतर दिवा लावायचा आहे. आयुर्वेदिक अगरबत्ती तिथे समोर लावायची आहे. जे चक्रफूल तुम्ही घेतलेलं आहे त्या चक्रफुलाला तुम्हाला थोडीशी दोनही बाजूनी मध लावायची आहे. गोल असतं ते फूल, त्याला या बाजूनी पण थोडं मध लावा आणि दुसऱ्या बाजूनी पण थोडं मध लावा. ठीक आहे, आता हे चक्रफूल तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे. ठीक आहे, उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणून एक पॉझिटिव्हिटी तयार करायची आहे. ती व्यक्ती तुमच्या समोर आहे, ती व्यक्ती तुमचं ऐकत आहे, ती व्यक्ती तुमच्या जवळ आहे, ती व्यक्ती तुमच्या पायाशी आहे, तुम्ही म्हणताय ते करत आहे. असं एक पॉझिटिव्ह चित्र तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कंटिन्यू उभं करायचं आहे 5 मिनटं तरी. आणि त्याच्यानंतर समोर लावलेली जी उदबत्ती आहे ती उदबत्ती पूर्ण संपेपर्यंत, एक उदबत्ती संपायला म्हणजे अगरबत्ती संपायला फार 7-8, मोठीच असेल तर 10 मिनटं लागतात. ते 10 मिनटं संपेपर्यंत तिथे तुम्हाला एक फक्त मंत्र सांगते, त्याचा चॅन्ट करायचा आहे. बघा, मंत्र व्यवस्थित आहे का? क्लीम क्रीम, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. क्लीम क्रीम राहुल वश वश स्वाहा. क्लीम क्रीम सागर वश वश स्वाहा. क्लीम क्रीम राहुल वश वश स्वाहा. क्लीम क्रीम सागर वश वश स्वाहा. एकाच व्यक्तीचं नाव घ्या. जिथे मी नाव घेतलं तिथं तुम्ही तुमच्या व्यक्तीचं नाव घ्या. पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत हा एकच चॅन्ट करा, म्हणजे जप करा. त्याच्यानंतर काय करायचं आहे तर ते जे
ते जे चक्रफूल घेतलेलं आहे तर त्या चक्रफुलाच्या वरती थोडीशी आयुर्वेदिक अगरबत्तीची विभूती घाला. जेवढी खाली पडलेली असेल त्यातली थोडी किंचित विभूती त्याच्यावरती घाला. किंचित थोडी आपल्या इथे मानेला लावा, थोडीशी आपल्या कपाळाला, थोडी कपाळाला, थोडीशी मानेला आणि थोडीशी त्या चक्रफुलाला लावा. आता हे जे चक्रफूल आहे हे चक्रफूल एका लाल रंगाच्या कापडामध्ये बंदिस्त करा. लाल किंवा सफेद दोघांपैकी कुठल्याही रंगाचं कापड घ्या, त्याच्यामध्ये ठेवा, त्याला गाठ मारा. गाठ मारल्यानंतर आता हे चक्रफूल पुढचे 3 दिवस आपल्यासोबत ठेवा. आपल्या उजव्या डाव्या कुठल्या पण खिच्यात चालेल, पण आपल्या जवळ. ट्रॅक घालता, टी शर्ट घालता सहज खिच्यात ठेवाल. तुम्ही जर साडी घालत असाल तर छान साडीच्या पदराला बांधा, किंवा मग जर तुम्ही कुर्तीज वगैरे घालताय त्याच्यावर ओढणी असेल तर ती ओढणीला बांधा. तुमच्यावर आहे, पण सलग 3 दिवस हे चक्रफूल तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचं आहे. 3 दिवस पूर्ण झाले की 3 दिवसानंतर हे चक्रफूल जे आहे हे तुम्हाला कुटायचं आहे, म्हणजे त्याची पावडर बनवायची आहे. पावडर नाही, खलबत्त्याने किंवा एखाद्या दगडाने नुसतं ठेचलं तरीही चालेल. एक गोड पदार्थ बनवायचा आहे. खीर असेल, शिरा असेल, काही पण चालेल. चहा पण गोड असेल तरी पण चालेल. काहीतरी तुम्हाला गोड पदार्थ किंवा काहीतरी असं बनवायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला हे चक्रफूल टाकायचं आहे. पूर्ण नाही, थोडंसं टाका. आता हा पदार्थ बनवल्यानंतर त्या व्यक्तीपर्यंत तो पोहोचवा. तो खाईल, तो ग्रहण करेल अशा पद्धतीने त्या व्यक्तीला द्या. काहीही करा, पण त्या व्यक्तीने तो ग्रहण केला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. आता हा पदार्थ एकट्यानेच खावा का, सगळ्यांनी बाकीच्यांनी पण ग्रहण करावा का, तर हो, बाकीच्या घरातले सुद्धा सगळे लोक खाऊ शकतात, पण अवश्य त्या व्यक्तीला द्या ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही मंत्रजप करणार, ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय सिद्ध करणार. उपाय त्यालाच लागू पडणार. हा उपाय केल्यानंतर बघा तुम्हाला काही तासात रिझल्ट यायला सुरुवात होईल. पुन्हा 2 दिवसात, 4 दिवसात, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी काहीतरी गोड बनवू शकता आणि पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही हे थोडंसं टाकून, म्हणजे फुलाचं थोडंसं पावडर किंवा जे तोडलं ते थोडं टाकून पुन्हा एखादा गोड पदार्थ बनवून त्या व्यक्तीला खाऊ घालू शकता. जसं टप्प्याटप्प्याने ते चक्रफूल संपणार, 15 दिवसात, 10 दिवसात तुमच्यावर आहे. जसं ते संपणार पूर्णतः तुम्हाला त्याच्यानंतर इतका चांगला अनुभव येईल की जी व्यक्ती तुमचं नाव घेत नव्हती, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला, तुमच्याकडे बघत नव्हती, ती व्यक्ती पूर्णतः तुमच्या अधीन होईल. बघा, हा वशीकरणाचा उपाय आहे. जे चक्रफूल आहे हे अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे वश करायचं असेल तर ते वशीकरण आपल्याकडे खेचण्यासाठी हे चक्रफूल खूप पॉवरफुल मानलं जातं. जेव्हा त्या चक्रफुलाला तुम्ही मध लावता, मध जे आहे ही मधसुद्धा एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे खेचायचं असेल तर त्यासाठी शास्त्रात खूप महत्त्वाची मानली जाते. जेव्हा तुम्ही मध लावता, जेव्हा ते चक्रफूल तुम्ही हातात धरून तंत्रमंत्र करता, जेव्हा तुम्ही आयुर्वेदिक विभूती म्हणजे अगरबत्तीची विभूती त्यावर स्प्रेड करता आणि जेव्हा तुम्ही ते चक्रफूल तंत्र करून तुमच्यासोबत ठेवता, तेव्हा ते काही दिवसांमध्ये तुम्हाला सिद्ध होतं. आणि कुठलीही गोष्ट जर सिद्ध झाली तर ती आपल्याला पूर्ण लाभ देते. जसं ते चक्रफूल तुम्ही सिद्ध करून जवळ ठेवता आणि जसं तुम्ही त्या व्यक्तीला ते खाऊ घालता, तसा तो उपाय तुम्हाला लागू पडायला सुरुवात होते. त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला लगेचच यायला सुरुवात होते. खूप साधा सोपा उपाय आहे बघा, नक्की करा.